खोक्या असो वा बोक्या कुणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया. बीड पोलीस सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजहून विमानानं महाराष्ट्रात आणणार. पुणे विमानतळावर दाखल होत बाय रोड बीडमध्ये येणार. खोक्यावर आतापर्यंत 3 गुन्ह्यांची नोंद. नाशिकमध्ये सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती कृष्णा आंधळे नाही, पोलिसांची माहिती. आंधळे गंगापूर रोड परिसरात फिरत असल्याच्या स्थानिकांच्या दाव्यानंतर पोलिसांची रात्रभर शोध मोहीम. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत लवकरच भूकंप. जयंत पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दिसतील, मंत्री संजय शिरसाट यांचा दावा. एवढी मोठी संघटना आहे तरी त्यांना जयंत पाटील हवेहवेसे वाटतायत. जयंत पाटील पक्ष सोडणार असल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या दाव्यानंतर सुप्रिया सुळेंची टीका. विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार. मकुका अंतर्गत कारवाई करा. परिणय फुकेंची विधान परिषदेत मागणी. तर परिणय फुकेंनी केलेल्या आरोपांवर चौकशी सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींना मुंबई समिटचं निमंत्रण. मुंबईत 1 मे पासून वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट होणार. बीड पोलिसांच्या वर्दीवर आता फक्त स्वतःच्या नावाचा उल्लेख, आडनावाचा उल्लेख काढणार. सामाजिक सलोखा राखण्यासाठी बीडचे एसपी नवनीत कावत यांचा निर्णय. अमरावती विमानतळावरून हवाई उड्डाणाचा मार्ग मोकळा. विमानतळाला मिळाला डीजीसीआयकडून एरोड्रम परवाना. 31 मार्चला पहिलं प्रवासी विमान झेप घेणार. अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी घेतली शरद पवारांची भेट. आजी प्रतिभा काकी आणि आजोबा शरद पवारांसोबत जय पवारांचा कौटुंबिक फोटो. 10 एप्रिलला जय पवार यांचा साखरपुडा. राज्यभरात ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक नृत्य सादर करत होळी साजरी. ठाण्यातील किसन नगरमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते सहकुटुंब होळी दहन. तर चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांच्या निवासस्थानी होळीची पूजा.